नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या कट्ट्यावरती आलेल्या आहेत कोल्हापूरच्या बायकर गायत्री पटेल मॅडम. गायत्री मॅडम, तुमचं स्वागत आहे कट्टा कोल्हापुरीवरती. आणि मॅडमची थोडक्यात ओळख करून देतो, त्यानंतर त्यांचे थ्रिलिंग अनुभव ऐकायचे आहेत. कारण आम्ही आता मुलाखतीच्या आधी खूप चर्चा केली. बाईकनं जे भारतभर किंवा भारताच्या बाहेरही त्यांनी भ्रमंती केलेली आहे, तर खूप सारे किस्से आहेत ज्यामुळे आजच्या मुलाखतीला खूप इंटरेस्ट येणार आहे. मला सांगायला आवडेल की मॅडमनी लेह, लडाख, दार्जिलिंग, सिक्कीम, अंदमान, भूटान, राजस्थान अशा खूप साऱ्या राईड्स केलेल्या आहेत बाईकवरून. आणि त्याचबरोबर त्यांच्या या धाडसी कामाला एक सन्मान म्हणून खूप सारे पुरस्कारही मिळालेले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्या अंदमानची त्यांची जी टूर होती याच्यामुळं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नोंद आहे. त्याचबरोबर रँगलर फर्स्ट फिमेल अवॉर्डही त्यांना आहे. डर्ट रेसमध्ये सेकंड रनरअप आहेत रॉयल एनफिल्डच्या मॅडम. आणि TVSमध्ये फर्स्ट इंटरनॅशनल राईड मॅडमनी केलेले आहे, TVS स्पॉन्सर्ड. त्यामुळं खूप सारा अनुभव आहे. आणि बाईक गाडीचा एक वेगळ्या थ्रिलिंग अनुभव, वेगळ्या गोष्टी त्यांच्याकडं खूप त्यांच्या गाडी आहेत. मॅडम, पुन्हा एकदा कट्ट्यावरती तुमचं स्वागत आहे. मुळात राईड्स आणि त्याचा अनुभव सांगण्याआधी आम्हाला ऐकायला आवडेल की याची सुरुवात कशी झाली, किंवा हे तसं बघायला गेलं तर म्हणजे बाईक चालवणं आणि तेही अशा एवढ्या लाँग ड्राईव्हला लेह लडाखसारख्या डोंगर दऱ्यामध्ये, आणि त्याचं ते धाडस मुळात नाही म्हणजे. तर ती कशी सुरुवात कशी झाली? बघायला झालं, सुरुवात माझी 2016 पासून झाली. आणि बाईक बट ऑब्वियसली मला काही येत नव्हती गेअरची. ओके. मला नॉर्मल मोपेडची फार सवय होती. जसं बाईकर्सना बघितलं होतं 2016मध्ये, आणि त्यांना बघून कुठेतरी फील झालं की मलाही शिकायची आहे. मलाही असंच एका लाईनमध्ये ज्या शिस्त पद्धतीनं ते जात होते, मला ते कुठेतरी असं झालं की हां, मला असं जायचं आहे आणि मला ह्याच्यासाठी बाईक शिकायची. तिथून माझा एक प्रवास सुरुवात झाला. आणि बाईक कोण शिकवणार, बाईक कोण देणार, तिथून सुरुवात होती ॲक्च्युली. आणि लायसन्स तर गेअरचं नव्हतं. सो माझा कझिन आहे, त्याने मला बाईक देण्यापासून, बाईक शिकवण्यापासून लायसन्स काढेपर्यंत त्याने मला त्यावेळी डोक्यात होतं काय की नाही मला तर बाईक रायडिंगमध्ये पुढे काहीतरी करायचं नाही, पुढे कधी करायचं असं नाही. पण ते जसं जात होते तसं मला एक होतं की यार असं सगळं घालून एलियनसारखे दिसत होते. ॲक्च्युली स्टार्टिंगमध्ये बघायचं झालं तर जे सेफ्टी गॅस ते यूज करतात त्यांना बघून मला असं झालं होतं की ॲस्ट्रॉनॉट हां, म्हणजे हे काय आहे प्रकार. आणि एकदा म्हणजे ज्या डिसिप्लिननी ते जात होते ॲक्च्युली, ते मला अट्रॅक्ट केलं की मला आधीपासून थोडंसं ट्रॅफिक रूल्सला जास्त हे आहे की लोकांनी थोडंसं ते पाळावं. आणि ज्या हिशोबाने ते जात होते तर मला त्यांना अट्रॅक्ट झालं. आणि अशा पद्धतीने मी पुढे पुढे लडाखपर्यंत जाईन हे तरी मला कधीच. आणि मुळात आता ती सुरुवात तर झाली तशी, कारण याच्या लाँग ड्राईव्ह आहेत. आता तुम्ही गाडी शिकलात, लायसन मिळालं असेल, परंतु या लाँग ड्राईव्हचं डोक्यात कसं आलं की वेळ होता म्हणून की आपण आलं, चला नाही आता मी बघते, आता मला जायचं आहे. का छोट्या मोठ्या आधी राईड इथं केल्या? हां, मी कसं सुरुवातीला कॉन्फिडन्स येण्यासाठी बट ऑब्वियसली मी फार छोट्या छोट्या राईड्स, जसं इथून आंबा, गगनबावडा, 50-100 किलोमीटर, मग वाढवत 200 किलोमीटर असं सुरुवात केली होती. आणि जेव्हा मी बायकिंग क्लबमध्ये कोल्हापूरमध्ये जॉईन झाले, तेव्हा मला लक्षात आलं की प्रत्येक एक बाईकर म्हणून लडाखला जायचं खूप स्वप्न असतं. म्हणजे लडाखचं एवढं काही हे नव्हतं. बाईक घेऊन फिरायची होती सवय, पण बाईक घेऊन कधीच नाही. पण बायकिंगसाठी लडाख म्हणजे खूप मोठं बायकर्स लोकांचं स्वप्न. आणि त्यासाठी मग घरात एक मला कन्याकुमारीला जायचं आहे. ते माझं एक फर्स्ट एक्सपिडिशन जिथं मला स्वतःला घरात प्रूव्ह करायचं होतं की मी लांब जाऊन सेफली परत घरी येऊ शकतो. सो माझं ते फर्स्ट एक्सपिडिशन मी कोल्हापूर कन्याकुमारी 4000 किलोमीटरचा प्रवास हा ग्रुपनंच केला. हो, माझ्यासोबत आणखी 2 रायडर्स होते. त्यांच्यासोबत मी हे फर्स्ट राईड माझी लांबची 7 डेजची होती. ॲक्च्युली मला वाटते माईक हातात घ्यावं लागेल, कारण पाऊस जास्त येतो आणि त्याचा आवाज जास्त येणार. आणि सॉरी काही आवाजाचा प्रॉब्लेम आला असेल तर, कारण आम्ही ओपन स्पेसमध्ये बसलो होतो जिथं बाईकही आहे आणि बाईकशी संबंधित काही गोष्टी पाठीमागं लिहिलेल्या आहेत ज्या दिसण्यासाठी आम्ही हे लोकेशन निवडलं. परंतु अचानक एन्व्हायरमेंट चेंज झाल्यानं खूप सारा पाऊस येतो आहे. पाऊस म्हणजे अशी वातावरणात ड्रास्टिक चेंजेस झाले आणि तुम्ही इतक्या लाँग ड्राईव्हला जात आहे, तर असे अनुभव काही असतील, कारण मुळात आम्हाला ऐकायचे आहेत हे अनुभव.
आता तुमची सुरुवात तर झाली, आता तुम्ही कन्याकुमारीची टूर केलीत, 4,000 किलोमीटरची टूर केली 7 दिवसामध्ये. तर त्यानंतर अशा काही गोष्टी आणि असे वातावरण वगैरे किंवा असं काही झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं टॅकल करत होतात त्याला? ओके. ॲज अ बायकर म्हणून बघायला गेलं तर आमचे सेफ्टी गेअर्स असतात आमच्यासोबत. हो. आणि त्या सेफ्टी गेअर्समध्ये पण आम्हाला रेन लायनर्स किंवा वॉर्मर्स हे त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असतं, अटॅच्ड असतं. बरोबर. आणि ते सोडून त्याच्यासोबत आम्ही रेन कवर्स, शूजचे पण कवर्स येतात. हे आम्ही मोस्टली लाँग राईडसाठी प्रेफर करतो, स्वतःला पूर्ण कवर करतो. आणि काळजी तर बट ऑब्व्हियसली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घ्यावीच लागते. आणि आता ती सवय झाली. आधी खूप वेळ लागायचा की किती काय काय घालायचं आणि कंटाळा यायचा. आणि हेल्मेट असल्यामुळे तर आम्ही कधी डोकं भिजलं किंवा हा कधी प्रकार नाही, सेफ्टी वाईज पण सगळंच. येस. मला मुळात म्हणजे हा प्रश्न विचारू नये, परंतु मला असं विचारायचा का वाटतो, कारण एक महिला म्हणून खूप साऱ्या म्हणजे बाहेर पाठवायचं आहे, खूप लाँग ड्राईव्हला जायचं आहे, तर घरातूनच काही बंधनं येतात आणि यामुळं खूप जणी पुढं जायला धजत नाहीत. तुम्हालाही अशा काही अडचणी मे बी आलेही असतील किंवा घरचाही सपोर्ट असेल, तर मग ते कसं होतं आणि त्यानंतर तुम्ही बाहेर ज्यावेळी पडलात त्यावेळी घरच्यांचं हे कसं होतं की बाबा ठीक आहे, अजून 8-10 दिवस तू बाहेर असणार आहेस, इतर सध्या वातावरण असं आहे आणि तू त्यांनी बाईकवरून जाणार, तर मग तो अनुभव कसा होता, घरचा सपोर्ट कसा होता? घरचा सपोर्ट बेसिकली जर बघायला गेलं तर इनिशियली मला नव्हता. म्हणजे तू एकटी आहेस, म्हणजे कोल्हापुरात मला कधी फिमेल्स इनिशियली स्टार्ट जेव्हा मी केलं तेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हते. सगळे बायकर्स माझ्यासाठी मेल होते. लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत होते. पण घरात कन्व्हिन्स करायचं थोडंसं अवघड होतं, बिकॉज तू एकटी असणार आहेस ह्या सगळ्यांमध्ये, लोक कशी घेतील. बट ऑब्व्हियसली थोडंसं आपला नॅरो माइंडेड कुणाचा स्वभाव असेल तर ते एक मुलगी आणि एवढ्या सगळ्या मुलांमध्ये म्हटल्यावरती थोडासा दृष्टिकोन चेंज होतो. पण हीच मानसिकता मला चेंज करायची होती की कोल्हापुरात अजून तो प्लॅटफॉर्म मिळालेलं नव्हतं मोटर स्पोर्ट्ससाठी. आणि जर मी मेट्रो सिटीजमध्ये जायची तेव्हा मला खूप साऱ्या मुली बायकरनीच दिसायच्या की अरे वा किती चांगलं आहे की ह्या स्पोर्ट्समध्ये पण बऱ्याच फिमेल्स आहेत आणि कोल्हापूर पण या बाबतीत मागं नाही पडायला पाहिजे. आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी माझ्याकडून जितकं होईल तितकं मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे मी बायकिंग स्टार्ट केलं. यासाठी तुम्ही पुढाकार घेतला एकच. आणि हे मला घरी समजून द्यावं लागलं. त्याच्यासाठी मला कन्याकुमारीसारखे मोठे मोठे राईड्स थोडंसं प्रूव्ह करून द्यावं लागलं की मी व्यवस्थित चालवून परत येऊ शकते. आणि असे छोटे छोटे प्रयत्न करून त्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागलं. खूप ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक परंपरागत वाट जी आहे, जी निर्माण झालेली आहे, ती तुम्हाला तोडायची होती आणि महिलांच्या समोर किंवा इथल्यांना तो एक प्लॅटफॉर्म ओपन करून द्यायचा होता. त्यासाठी पहिल्यांदा घरच्यांची विचारसरणी बदलण्यासाठी तुम्ही हे धाडस केलं. आणि आता तो तर बायकर्स क्लबमध्ये आपण बघतो की खूप मुली आहेत, खूप लेडीज आहेत ज्यांना खरंच हौस होते हे करण्याची. त्यांना फार चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, तुम्ही पुढाकार घेतलात आणि तुम्ही त्याच्यात आघाडी घेतली. आम्हाला ऐकायला आवडेल लेह लडाखची आपली जी ट्रिप झाली, तुम्ही कोल्हापुरातून, आता खूप सारे बायकर्स आहेत दिल्लीतून लेह लडाखला जातात, इथून ट्रेननं जातात आणि तिथून मग दिल्ली टू लेह लडाख. तुम्ही कोल्हापुरातून लेह लडाखला गेलात, तर तो अनुभव, कारण इतक्या लांबचा प्रवास, त्यानंतर लेह लडाखमधला म्हणजे काश्मीरमधला जो प्रवास असेल तिकडचा तो कसा होता? लडाखचा प्रवास म्हणायचं झालं तर घरात आधी खूप मला म्हणतात ना पापड बेलायला लागले तसा काही प्रकार मला घरी करावा लागला, कारण की खूप दिवसांसाठी जायचं होतं. बरोबर. आणि जसं दिल्लीवरून सगळेच जातात, दिवसांसाठी खूप रिस्की पण होता. त्यांना एवढी डिटेल तेव्हा माहिती नव्हती. मी आल्यानंतर त्यांना कळालं की ॲक्च्युली मी किती रिस्क घेऊन सगळं करून आले. म्हणजे रिस्क सांगितलीच नाही, जास्त सांगितलं होती, फक्त लडाखला चालली आहे. पण तिथे बाईक घेऊन काय काय अडचणी येतात हे त्यांना सगळं मी व्हिडिओज दाखवले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे एवढं सगळं करून आली आहेस, आधी सांगितली असतीस तर जरासा विचार केला असता. पण इथून प्रवास करण्यामागचं कारण असं होतं की बरेच जण दिल्लीतून वगैरे करतात. आणि जसं मी घरात सांगितलं होतं की माझी फर्स्ट अँड लास्ट राईड असणार, ह्याच्यापुढे पप्पा मी तुमच्याकडून परमिशन नाही घेणार, ही शेवटची राईड. पुढे त्रास नाही देणार, ही माझी शेवटची. एक माझं फक्त एक स्वप्न आहे की मला लडाखला एकदा बाईकने जायचं आहे. सो तो प्रवास का नाही कोल्हापुरातून स्टार्ट करायचा, कारण की इथून मला मेमरीज कलेक्ट करता येतात किंवा मला इथून बरंच काही अनुभवायला मिळालं, जे की मला ते डायरेक्ट गाडी तिथे टाकली असती दिल्लीपर्यंत आणि मग चालवली असती तर तो अनुभव इथून तिथेपर्यंतचा तर आयुष्यात मला मिळाला नसता. आणि माझा लाईफचा सगळ्यात बेस्ट डिसिजन होतं की मी ते तेव्हा घेतलं की कोल्हापुरातूनच स्टार्ट करायचं आहे. ह्याच्यासाठी बरेच जण म्हटले की कशाला जातेस एवढं लांब इथून, पण मला ते मला करायचं होतं. नाही, ॲक्च्युली
त्यातले अनुभव म्हणजे आम्हाला ते मुळात ऐकायचे की तिथं पोहोचल्यानंतर त्या डोंगर दऱ्यातून जाताना जसं तुम्ही आता शूट केलं म्हणताय तर खूप अशा काही अडचणी आल्या असतील. काही वेळेला गाडीला काही प्रॉब्लेम येतात किंवा एन्व्हायरमेंट जसं आता हे ड्रास्टिक चेंज झाला तसं काहीतरी होतं आणि तो तर एकदम दुर्गम प्रदेश आहे. तर तो अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला होता. फर्स्ट टाईम म्हणजे सगळ्या टाईपचे रोड्स येणार होते त्याच्यामध्ये. जसं की आपला नॅशनल हायवे होता, तर ते सोडून आपण जेव्हा नॉर्थ साईडला जातो, जसा तो रोड स्टार्ट झाला तिथून थोडी थोडी भीती स्टार्ट झाली की आपण वरती हळूहळू आपण हाईटवरती चाललो आहे. जो काही वारा येतो जोरात ते सगळं टॅकल करणं आणि 2-2 मिनटाला वातावरण तिकडचं चेंज होणं, बर्फ पडणं किंवा ऑफ रोड्स आहेत आणि अशा छोट्या छोट्या रस्त्यातून जाणं जिथून समोरून गाडी येते आपल्याला वाटतं की अरे मी ह्याच्यातून कसं काय पास होईल, 2 गाड्या आल्या तर. म्हणजे स्टार्टिंगला मला ही फार भीती होते ॲज अ मुलगी म्हणून. इथंपर्यंत थोडंसं डिफिकल्ट होतं, पण तो अनुभव तिथे पोचल्यानंतर वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड म्हणतो आपण लडाखचा, जो 18,000 फीटवरती आहे. तर तिथे पोचल्यानंतरचा आनंद म्हणजे लिटरली मी एवढं सांगते की माझ्या सोबतचा एक मित्र होता कराडचा, तो तिथे लिटरली रडला. म्हणजे पोचल्यानंतर म्हणजे आमच्याकडे शब्द नाही, आमच्याकडे ते एक्सप्रेस करायला शब्द नाही की तिथं पोचल्यानंतर जगातल्या मोठ्या सर्वात हाईटवरच्या रस्त्यांवरती पोचणं, रिस्क घेऊन आणि स्वप्न पूर्ण करणं. ऑफकोर्स डोळ्यातून पाणी येणारच आणि ते आलंच. हा अनुभव झाला. अंदमानला तुम्ही गेलात. अंदमान निकोबार या बेटावरती समुद्रातून जाणं आणि तिथून त्यानंतर पुढची बाईक राईड, कोल्हापुरातूनच बाईकनं गेलं. तर हा एक अनुभव कसा होता? अंदमानच्या राईडचं पण बघायला गेलं तर तो पण प्लॅन अचानक ठरला होता आणि कधी विचार केला नव्हता की कोल्हापुरातून मी बाईक घेऊन, ते पण शिपमध्ये बाईक घेऊन मी अंदमानला राईड करून परत येणार आणि त्याच्यातही रेकॉर्ड सेट करणार, हे कधी डोक्यात नव्हतं. शिपमध्ये किती दिवस लागणार, कसं लागणार. माझ्यासोबतचे एक सर होते आणि एक मोटो ब्लॉगर होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ते पूर्ण राईड कंप्लीट केली होती. 3 दिवस विदाऊट मोबाईल, नेटवर्क नाही, काही नाही, शिपमध्ये नुसतं पाण्याच्या होतीमध्ये 3 दिवस म्हणजे जवळपास 60 तास लागतात तुम्हाला अंदमानपर्यंत पोचायला. आणि मोबाईलच्या ज्यांना सवय असते आणि दिवस काढायचा असतो तर तो एक अनुभव फार एक वेगळा आणि चांगला राहिला अंदमानचा. ॲक्च्युली आता तुम्ही जसं सांगितलं की एवढ्या लाँग ड्राईव्हला जाता, प्लॅनिंग वगैरे तर खूप करावं लागत असेल. सगळ्यात महत्त्वाचं याला मार्गदर्शन लागतं. म्हणजे प्रत्येक मोठ्या गोष्टीला जे आपण ऐतिहासिक काही करतो तर त्याला गुरुही असतात पाठी. तर तसं तुमचे मार्गदर्शक कोण आहेत आणि मुळात त्याचं प्लॅनिंग कसं होतं? अनुभवी लोकांच्याकडून प्लॅनिंग घेतात तर तुमचं तुम्ही? कोल्हापुरात असे बरेच रायडर्स आहेत ज्यांनी मला नेहमी मार्गदर्शन दिलं आहे की तू असं कर, तसं कर, तिथे गेलीस तर असं असेल, तुला हे भेटेल. त्यांचे कॉन्टॅक्ट्स दिले गेलेले आहेत. असे खास माझे काही फ्रेंड्स आहेत, बरेच आहेत, त्याच्यामुळे नाव नाही घेऊ शकत. ॲट द सेम टाईम मुंबईचे पण माझे एक सर आहेत, त्यांनी पण हे अंदमानसाठी वगैरे बरंच असं हेल्प केलेली आहे. सो बघायला गेलं तर प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये असे काही रायडर्स आहेत ज्यांनी त्या राईड्स करून त्याच्याबद्दलच्या माहिती त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि मार्गदर्शन करायला ते चुकत नाही. आणि आज मला खूप आनंद होतो की मी पूर्ण इंडियामध्ये अशा काही बायकर्सना भेटली आणि अशा चांगल्या रायडर्सना भेटून त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आहे की ते मला हेल्प करायला कुठेच मागे पडत नाही. सो कधी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते माझ्यासाठी नेहमीच असतात. त्यामुळे प्रत्येकाचं मार्गदर्शन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचं भेटतं आहे. तुम्ही फर्स्ट TVS राईड म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल राईड ही TVS आहे आणि मॅडम मला सांगायला आवडेल की मॅडम TVS स्पॉन्सर्ड राईड म्हणजे या बाईक राईड्स तुमच्या TVS स्पॉन्सर्ड असतात. तर ते एक आहे आणि मुळात हे करिअरही होऊ शकतं जसं आता तुम्ही करताय. म्हणजे बाईक राईड ही हाऊस आहेच, त्याचबरोबर करिअरही होऊ शकतं जसं आता तुम्ही करताय. तरी पहिली इंटरनॅशनल जी राईड होती तुमची त्याबद्दल काय सांगा? पहिली इंटरनॅशनल राईड 2018मध्ये झाली, जी TVSनी AOG अपाचे ओनर्स ग्रुप म्हणून एक ग्रुप आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. TVS ही राईड्स ऑर्गनाईज करते आणि त्यांची फर्स्ट राईड लडाखला होती 2018मध्ये आणि त्याच वर्षी त्यांनी फर्स्ट इंटरनॅशनल राईड पण ऑर्गनाईज केली भूटानसाठी. सो तो अनुभव सगळ्यात बेस्ट राहिला की बाईकवरून कधी इंटरनॅशनल पण जाईन हे पण मला माहिती नव्हतं, कारण की ह्याच्या आधी मी इंटरनॅशनल कुठंच गेले नव्हते. ठीक आहे. हां
ते पण बाईक घेऊन जाणार, ते पण TVS सोबत किंवा एवढा मोठा ग्रुपसोबत, हाही कधी विचार केला नव्हता. आणि एकदा नाही दोनदा जायला मिळालं, त्याच्यामुळे आणखीन भारी अनुभव माझा. फर्स्ट बॉर्डर क्रॉस करणं हा जो काही प्रकार होता तो. मला सगळ्यांना विचारायला आवडेल की मुळात इथं पाऊस खूप पडतो आहे, आवाज येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही काही चेंज करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मॅडम इतका मोठा अनुभव आहे त्यांच्याकडं बाईक रायडर्सचा, डर्ट बाईक रायडरपासून भरपूर बाईक रायडर्स, त्याबद्दलचे काही प्रश्नही असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा, मॅडम याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. डर्ट बाईक रायडरबद्दल त्याच्याबद्दलही डर्ट रेसिंग ॲक्च्युली गोव्यामध्ये RERM असा एक मोठा इव्हेंट होतो, रायडर मेनिया म्हणून. तर त्या इव्हेंटमध्ये मी नेहमी 2015पासून जायची. आणि काही रेसर्सना बघून मलाही वाटायचं की एकदा मी ट्राय करायला हरकत नाही, माझी इच्छा होती. पण कसं, त्यासाठीची बाईक वेगळी, त्याच्यासाठीचं मागचं सगळं मार्गदर्शन लागणार, कोण करणार, कसं करणार. पण एकदा तरी करावं हे मला नेहमी वाटायचं. आणि तसंच विचार केला की एकदा करावं. आणि कोल्हापूरच्या माझ्या डर्ट रेसचे जे काही चॅम्पियन्स आहेत त्यांनी मला हेल्प केली. मी एका टीम DJ म्हणून एक आहे रेसर्स, त्यांच्याकडून या टीमकडून रेस केलं. आणि तो पण अनुभव खूप भारी वाटला. आधी वाटायचं की 3-4च मुली असतील आणि तेव्हा माझ्यामध्ये 6-7 मुली होत्या. आणि ते रेस करणं माझ्यासाठी ऑन द स्पॉट खूप डिफिकल्ट वाटत होतं की आता कदाचित काय होईल माहिती नाही. पण हा एक एक्सपिरियन्स म्हणून मी एक डर्ट रेसिंग करायचं. सो मला काय याच्याबद्दल विचारायचं वाटतं, कारण चिखलाच्या रस्त्यावरून ज्यावेळी आता आम्ही गावाकडे वगैरे जातो, चिखलाच्या रस्त्यावरून गाडी नेताना सुद्धा भीती वाटते, म्हणजे आपण तिकडले असून सुद्धा. आणि त्यात एवढ्या जड बाईक, त्यात आणि त्या डर्टमधून एवढ्या स्पीडमध्ये घेऊन जाणं ते रेसिंगमध्ये, तर ऑफकोर्स थोडी भीती वगैरे वाटणं असं. तर त्यावेळी कसं करतं, सेफ्टी तर असतेच, परंतु तरीही एक मनामध्ये हे राहते की अरे बापरे याच्यातून जायचं आहे. तर त्यावेळी मन कुठं असते, गाडीच्या इकडं असतं की बापरे आता मला माझं काय होतं आहे. ॲक्च्युली तेव्हा पूर्ण लक्ष गाडीवरती आणि ट्रॅकवरतीच असतं, कारण की जिंकायचं असतं, बिकॉज ती रेस आहे. मनात तेही आहे, स्पर्धाही करायची, स्पर्धा आहे, भीती असते. पण आता आम्ही म्हणजे जेवढं काही सेफ्टी गेअर्स घालतो, आता आम्हाला ते लागण्याची एवढी भीती वाटत नाही, कारण की आम्ही प्रॉपर प्रिकॉशन्स घेतो. त्याच्यामुळे लागण्याचे फार कमी चान्सेस असतात. हे सोडलं तर इनिशियली ती भीती असते की पडले तर, लागले तर, कुठे पाय अडकला, मोडला तर काय. आणि घरातले तर माहितीच आहे की अशामध्ये नाही पडायचं, तू एक मुलगी आहेस, असं आहे तसं आहे. बरेच पुढे जाऊन की हां, या फील्डमध्ये मुली आहेत आणि आपल्याला मुलींना अजून इन्स्पायर करायचं आहे, मुलींना या ट्रॅकवरती आणायचं आहे, रायडिंग ह्या फील्डमध्ये आणायचं आहे. त्यासाठीचा एक प्रवास आणि त्यासाठीचा एक हा अनुभव म्हणून मला ट्राय करायचा होता. आणि जबरदस्त अनुभव. इन्स्पिरेशन तर तुमच्या या कामामुळं भरपूर मुलींना नाही तर सगळ्याच बायकर्सना पण मिळते की अरे बापरे या करतायत, चला आपणही करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मॅडम की कोणीतरी पुढं करणारं दिसत असेल ना तर त्या ट्रॅकवरती जायला काही अडचण नाही, तुम्ही ते पुढं निर्माण करताय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे उलट या आपल्या इतर राईड्समध्ये सगळ्यात तुमच्या मनात भरलेली अशी कुठली राईड आहे किंवा अशी कुठली आठवण आहे की जिथं तुम्हाला फार रिस्की वाटलं, अरे बापरे आज कसं होईल काय सांगता येत नाही, वातावरण चेंज झालं असेल म्हणा, किंवा कुठला रोड समोरचा रिस्की फार होता, किंवा काही अशा काही अडचणी आल्या असतील त्याबद्दलची आठवण आहे का? हे सगळं मला लडाख आणि स्पितीमध्ये जास्त अनुभवायला मिळालं, कारण की तिकडचे रस्ते आणि तिकडचं वेदर कंडिशन्स तसे असल्यामुळे मला फार असे अनुभव आले. एक ठिकाणी असं पण वाटलं कदाचित ना आता मी गेलेच असते खाली, असे पण म्हणजे गाडी स्लिप झाली होती अचानक. मला वाटलं आत्ता गेले असते, पण नशिबाने वाचले. पण अशा अनुभव नॉर्मली येतच राहतात त्या. हां, आलेत. इनिशियली जेव्हा मी बाईक म्हणजे एकदम प्रो नव्हते, आणि किती प्रो असेल तर तशा रस्त्यांमध्ये कधीही दगड वरून पडत असतो, लँडस्लाईड्स होत असतात, काही होऊ शकतं. सो तो एक भाग वेगळा होता. पण मला अनुभव आलेत ते ॲक्सिडेंट्सचे असे की मला दुसऱ्यामुळे बरेचदा ॲक्सिडेंट्समध्ये मला दुखापत झालेली आहे. सो लडाखमध्ये जेव्हा माझी 8000ची राईड होती तेव्हा अर्धा प्रवास संपला होता आमचा. जवळपास 3,500-4,000 किलोमीटर्सचा प्रवास झाला होता आणि अर्धा निम्मा बाकी होता. लडाख झाल्यानंतर आम्ही स्पितीसाठी दुसऱ्या दिवशी जाणार होतो आणि मार्केटमध्ये फिरताना मी माझ्या भावाच्या गाडीच्या मागे बसले होते आणि समोरून एक पल्सर आली आणि त्याला आय गेस छोटे रोड्स असल्यामुळे आणि ओव्हर कॉन्फिडन्स आणि लायसन्स नव्हतं त्याच्याकडे, म्हणजे अंडर एज होता. त्याचं क्रॅश गार्ड माझ्या पायाला लागलं. मागे बसणाऱ्याचा पाय थोडासा मागे बाहेर असतो. सो मला तो इतका जोरात घासून गेला की माझं तिथं ऑन द स्पॉट हेअरलाईन क्रॅक,
फ्रॅक्चर जे काही होतं पाय 2 मिनटात सुजलं आणि तिथं मला फील झालं की तो हॉस्पिटल एकच हां की आता काय करायचं. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं आणि मला असं माझ्यासोबतच्या रायडर्सना असं वाटत होतं की कदाचित ना हे माझी राईड इथं संपणार आहे. हां हां पण मला गिवअप करायचं नव्हतं. मला असं होतं की मी घरात सांगून आले की माझ्यासाठी ही पहिली आणि शेवटची राईड आहे आणि मला ही कंप्लीट करायची. सो माझ्याकडून जितकं पुश करता येईल तितकं मी पुश केलं आणि 15 डेज मी त्या पायाने तशीच आली. म्हणजे सुजलेला पाय ती त्रास ती सुजलेला. वेदना घेऊन तसंच पुढे गेला. मला कंप्लीट करायची होती राईड आणि मला जितकं सहन होतं तितकं मी सहन करून मी ती राईड कंप्लीट केली. का तर माझं ते ड्रीम होतं आणि मला ते गिवअप करायचं नव्हतं. मुळात याच आठवणी किंवा हेच किस्से आम्हाला ऐकायचे होते, परंतु मला एक मोठेपणा मॅडमाचा दिसून आला की इतक्या मोठ्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याबद्दल आम्ही पहिल्यापासून विचारतो त्यांनी सांगितलं नाही, कारण त्यांना ते फार नॉर्मली नॉर्मली वाटतात, नॉर्मल आहेत असं वाटतात, कारण त्यांचं टार्गेट फक्त एकच आहे की बाईक राईड. आणि खरंच मॅडम खूप मोठी गोष्ट आहे आणि इतक्या लांबचे प्रवास. आता यापुढचं काय धोरण आहे की आता काही जण इंटरनॅशनल तुमच्या आता राईड्स तर होत आहेतच, तर अशी कुठली लाँग इंटरनॅशनल राईड वगैरे आहे का? गेल्या वर्षीपासून मी ट्राय करते आहे बाहेर जाण्यासाठी इंटरनॅशनली. मला खूप कंट्रीज कवर करायचे होते, त्याच्यासाठी मी घरी कन्व्हिन्स पण केलं, पण काही ना काही रिझन्समुळे ते अजून सक्सेसफुल होत नाही. आणि यावर्षी पण कोविडमुळे सगळे प्लॅन्स सगळ्यांचेच गेलेले आहेत. सो मागचं वर्ष गेलं, म्हणजे आता थोडं ओपन झालेलं आहे, जाता येतं, पण अजूनही रिस्क न घेतलेलं बरं असं वाटतं. म्हणून हे वर्ष तर मी आता बाहेर जायचा विचारच करत नाही आहे. बऱ्यापैकी तुमच्या राईड्सना स्पॉन्सर असतात की मग स्वतःच हे करावं लागतं? तुम्हाला ॲक्च्युली स्पॉन्सर्स हवे असतील तर तुम्हाला तेवढं काम करावं लागेल, काहीतरी बनावं लागेल, तेव्हा तुमच्याकडे लोक येतील. स्पॉन्सर्स आत्ताच्या ह्याच्यामध्ये मिळणं एवढं सोपं नाही आहे आणि मी खूप प्रयत्न केलेत आणि मला या फील्डमध्ये एवढं तरी कळालं की सगळ्यांना असं वाटतं की स्पॉन्सर्ड राईड आहे किंवा स्पॉन्सर्स मिळतात, पण एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी धडपड करावी लागेल, तुम्हाला तुमचं नाव कमवावं लागेल, जेणेकरून तुमच्याकडे स्पॉन्सरशिपसाठी लोक येतील. ओके, म्हणजे त्याच्या आधी तुमचा तेवढा अनुभव तुम्ही स्वतःहून तेवढ्या राईड्स केलेल्या असायला पाहिजे, तो अनुभव तेवढा पाठीशी असायला पाहिजे, त्यानंतर हे कुठेतरी भेटतं. आता उदयोन्मुख म्हणजे नवीन कोणी येत आहेत, खूप मुलांना हौस असते राईड्सची. मुळात पुढं काय आहे याच्यातलं माहीत नाही आहे, परंतु ते चला जायचं तर करायचं असं म्हणतात. तर त्याच्यात आता व्यावसायिकपणा पण आलेला आहे आणि त्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे. मध्यंतरी ट्रेकिंगबद्दलची आम्ही जी मुलाखत घेतली होती त्यामध्ये हेच सांगितलं त्यांनी की कुणीही हौशेमौसे असेच येतात ज्याच्यामुळं हे जे ठराविक नवीन स्पोर्ट्स किंवा नवीन हे जे आहेत निर्माण होणाऱ्या गोष्टी, तर याच्यामध्ये कुठेतरी काळीमा लागला जातो, असेच येतं. तर त्यासाठी कसं प्लॅनिंग असायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्रुप वगैरे कसा असायला पाहिजे, याबद्दलचं मार्गदर्शन थोडं. बघायला गेलं तरी कोल्हापुरात मला जो एक माझा प्लॅटफॉर्म देण्याचा मला जेव्हा मी इनिशियली स्टार्ट केली होती राईड्स की मला फिमेल्सना आणायचं आहे या ह्याच्यामध्ये, तर ते हळूहळू सक्सेसफुल होताना मला दिसतं आहे. आता मी MH09 बायकर क्वीन्स म्हणून कोल्हापूरच्या फिमेल्ससाठी एक क्लब केलेला आहे, जिथं मध्ये फक्त फिमेल्स असणार आहे, ज्यांना भीती वाटते की मुलं आहेत किंवा एक कॉन्शियस माइंड असतं की अरे मुलं आहेत तर मला घरातले नाही पाठवतात. हे जे काही प्रकार ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी एक फक्त फिमेल्सचा बेसिक ग्रुप केला आहे, जिथं ज्यांना शिकायचं आहे किंवा राईड्स काय असतं, तुम्ही म्हणजे माझे अनुभव असू दे किंवा बाकीच्या ऑल ओव्हर ह्याच्यामध्ये जितके काही फिमेल्सचे अनुभव आहेत ते शेअर करायचा प्रयत्न करते, राईड्सवरती घेऊन जायचं प्रयत्न करते आणि बरंच मार्गदर्शन द्यायची म्हणजे माझा प्रयत्न त्यांना सुरू असतो. येस, हे खूप छान मॅडम. काही प्रश्न आलेत का? एक मिनिट घेऊया. खरंच खूप चांगलं अनुभव आहेत, खूप मोठे अनुभव आहेत. याच्यावरती खूप बोलण्यासारखंही आहे. आपण फार वेळेचं बंधनही ठेवतो, त्यात वातावरण अचानक एवढं चेंज झालेलं आहे. मी प्रश्न घेतो. आपले सागर पाटील विचारत आहेत, फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स सांगत आहेत. मला तुला विचारायचं आहे की वाढेल की तू कोल्हापूरचा लेडी बाईक रायडर्ससाठी काय करायचा विचार करला आहेस? म्हणजे आता तुम्ही सांगितलंच की एक ग्रुप तुम्ही तयार केलेला आहे, तर लेडी बायकर्ससाठी काय करायचं आहे? आता तुम्ही ज्या ग्रुपबद्दल सांगितलं त्याबद्दल आणखी परत.
कोल्हापूरसाठी MS09 बायकर ट्विन्स असा ऑलरेडी मी क्लब केलेला आहे फिमेल्ससाठी. आणि त्याच्यामध्ये जसे मला माझ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती क्वेश्चन्स येतात की दीदी मला बाईक शिकायची आहे, मी कुठून शिकू. बाईक शिकण्यापासूनचं हां, म्हणजे मी आता कॅम्प्स ऑर्गनाईज करायच्या ह्याच्यामध्ये आहे की ज्यांना ज्यांना वाटत होतं की मला शिकायची आहे, बाईक कुठून आणू, लायसन्स कसं मिळेल, ह्या सगळ्यासाठीचं मी ऑलरेडी ग्रुप केला आहे. आणि तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये कुठं लांब जायचं असेल राईडसाठी किंवा जवळ जायचं असेल किंवा अनुभव घ्यायचे असतील रायडिंगमध्ये मी ॲक्च्युली काय करते, किंवा डर्ट रेसिंगमध्ये तुम्हाला उतरायचं असेल, ट्रॅक रेसिंगमध्ये उतरायचं असेल तर ते कसं जायचं, कुठून जाता येईल, त्याचा जो मार्ग म्हणजे त्याच्यासाठी जे मार्गदर्शन लागेल त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी डिस्कस करते. आणि पर्सनलीही भेटून बरेचदा असं झालं आहे की फिमेल्सने मला बोलवलं, मी त्यांना भेटून पण ह्याच्यासाठी हे केलं. नाही, खूप छान. मॅडमने जो ग्रुप तयार केलेला आहे त्याचा खरंच सगळ्यांनी लाभ घ्यावा. महिलांसाठी जो स्पेशली गेलेला आहे, पूर्ण अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. रोहन गोखले विचारत आहेत की फिमेल राईड्ससाठी काही इम्पॉर्टंट मेसेज द्याल का? फिमेल राईड्ससाठी, फिमेल रायडर्ससाठी इम्पॉर्टंट मेसेज. प्रत्येक फिमेलचा एक क्वेश्चन तिथंच अडकतो की घरातले कसे पाठवतील, ह्या फील्डमध्ये घरातले नाही पाठवत, मला बाईक नाही देत. तर त्यांना मी एवढंच म्हणेन की मलाही असंच वाटलं होतं. आणि माझं स्वतःचंच उदाहरण जर तुम्ही बघितलात तर न म्हणणारी मी आज म्हणते की सगळं काही शक्य होऊ शकतं जर तुमच्या मनात असेल तर. तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही कन्व्हिन्स कसं करायचं ते म्हणजे उदाहरण तुम्ही तसे द्या की फिमेल्स बाईक रायडिंगमध्ये कुठे कुठे काय काय करतात, करिअर कसं सेट करतात. ऐश्वर्या पिस्से, रितू कौर असे बरेच मोठे मोठे फिमेल्स आहेत, नेहारिका यादव असे ट्रॅक रेसिंगमध्ये आहेत. असे बरेच फिमेल्स आहेत, नाव घेईल तितके कमी आहे. पण त्यांनी आज एक्झाम्पल फिमेल्ससाठी सेट केलेलं आहे मोटर स्पोर्ट्समध्ये. आणि आता मोटर स्पोर्ट्स पण एका स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स मिनिस्ट्रीनी इन्क्लूड केलेलं आहे. सो पुढच्या फिमेल्ससाठी आणि सगळ्याच रायडर्ससाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळणार आहे. ओके. सॅम विनय विचारत आहेत, व्हॉट वॉज युअर टॉप स्पीड फॉर रोड टूर्स अँड व्हॉट इज युअर ॲव्हरेज स्पीड? आय थिंक 80% ऑफ मोटर बायकर्स आर इनरिस्पॉन्सिबल. डू यू थिंक सेम? म्हणजे त्यांचे दोन प्रश्न आहेत वेगवेगळे की त्यांचं टॉप स्पीड काय आहे रोड टूर्ससाठी आणि ॲव्हरेज स्पीड काय आहे. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की 80% मोटर बायकर्स आर इररिस्पॉन्सिबल, तर त्याबद्दलचं तुमचं काय मत? ओके. सो माझी टॉप स्पीड माझ्या अपाचे 200मध्ये 158 मी आत्तापर्यंत घेतलेली आहे, जस्ट ॲज अ फन म्हणून. पण बायकिंगमध्ये मी का आले त्याचं रिझन हेच होतं की डिसिप्लिन रायडिंग, जे की आम्ही दुसऱ्यांनाही सांगतो की तुम्ही डिसिप्लिन राईड करा, सगळे रूल्स फॉलो करा, कुणालाही कसंही ओव्हरटेक करू नका. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हेल्मेट कोणतं वापरायचं आणि ते पडल्यानंतर काय, अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही दुसऱ्या बायकर्स जे नवीन येत असतात त्यांना ट्रेन करत असतो, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि जे काही इररिस्पॉन्सिबल रायडर्स आहेत ते तुम्हाला काहीतरी मोजके 1-2 भेटतीलच की आम्ही जरी नाही बोललं तरी त्यांना ते करायचंच असतं. सो त्याला आम्ही नाही करू शकत. पण येस, पण 98% जे बायकर्स आहेत ते रिस्पॉन्सिबल रायडर्स आहेत. आणि रिसेंटली आम्ही एक कॅम्पेन स्टार्ट केला आहे, आय राईड रिस्पॉन्सिबली, ज्याच्यामध्ये आम्हाला लोकांना तेच सांगायचं आहे की तुम्ही बायकर आहात जर तुम्ही सगळे रूल्स व्यवस्थित फॉलो करत असाल, एकमेकांना रिस्पेक्ट देत असाल, किंवा ॲम्ब्युलन्सना जागा द्यायची असती ती द्याल. म्हणजे असे बरेच आहेत की तुम्ही जर ते सगळं व्यवस्थित नीट फॉलो केलं तर तुम्ही एक परफेक्ट रायडर म्हणून, रिस्पॉन्सिबल रायडर, रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून तुम्हाला ओळखलं जाईल. म्हणजे जे काही लोकांना एक चुकीचं हे आहे की बायकर्स म्हणजे हो 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 रस्त्यावरती करतात, तर असं नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी त्या बायकर्सच्या कॉन्वॉयमधून जाल त्या दिवशी तुम्हाला तो रिस्पेक्ट, तो अनुभव तुम्हाला त्यांना नक्कीच अनुभवायला मिळतो. खरंच कॉमन किंवा इतर लोकांना माहीत नसते. त्यांना वाटतं की ठीक आहे गाडी घेतली आता जसं तुम्ही म्हटलात तसं बाहेर जातात. परत रोहन गोखले विचारतात की रिस्पॉन्सिबल रायडर्सची मोहीम जी तुम्ही चालू केली आहे कोल्हापुरात त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे रिस्पॉन्सिबल रायडर्ससाठी आता तुम्ही बोललाच की कसं असायला पाहिजे, जी मोहीम सुरू केली आहे तुम्ही त्याबद्दल. मला कोल्हापूरसाठी असं म्हणायचं आहे की मी आता कोल्हापुरात कमी जरी असले म्हणजे राईडसाठी मी इतकं बाहेर जाते, इतकं बघते, भूटानसारख्या इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये जेव्हा ट्रॅफिक सेन्स बघते त्यांचा की कुठेही हॉर्नचा जास्त आवाज नाही आहे किंवा कोणी कोणाला जास्त ओव्हरटेक करत नाही आहे किंवा स्पीड मेंटेन करत आहेत, ॲक्सिडेंट्सचे प्रकार खूप तिथे कमी आहेत.
हे जेव्हा बघते आणि तेव्हा मला असा विचार येतो की आपल्या इंडियामध्ये हे सगळं कधी होईल. आणि छोटीशी सुरुवात म्हणजे कोल्हापूर. मला कोल्हापुरातही दिवसेंदिवस जी काही गर्दी वाढती आहे, जे काही ट्रॅफिक सेन्स काही लोकांच्या लक्षात येत नाही आहे का मुद्दाम करतायत, पण त्यांच्यासाठी एक मेसेज आहे की आपलेच नातेवाईक किंवा आपलेच घरातले लोक त्या ॲक्सिडेंटमध्ये जातात तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं की हे नाही व्हायला पाहिजे होतं, त्यानं कसं काय असं हे केलं. पण आपणच रिस्पॉन्सिबल झालो तर हे कमी होईल. हे खूप कमी होईल. सिग्नलवरती आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सिग्नलवरती पण सगळ्यांना इतकी घाई असते की मी पहिला कधी सुटतो. मी म्हणते 1 मिनिटाच्या सिग्नलनी काय फरक पडणार आहे. घरात तुम्ही आवरायला 1 मिनिट नाही 5 मिनिटं जास्त घेताय, पण स्वतःच्या ह्याच्यासाठी सेफ्टीसाठी 1 मिनिटं जास्त वेळ थांबलात तर काही फरक पडत नाही. बोलताना 2 मिनिटं फोन बाजूला जाऊन बोलू शकतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ॲम्ब्युलन्स आहे, मध्ये एक मोहीम सुरू होती आपल्या कोल्हापूरमध्ये, पण ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाताना कोणतरी एक्सपायर झालं होतं आणि त्याच्यासाठी असाच मोहीम कुणीतरी राबवला होता. आय गेस हेमल इंगळे होती त्याच्यामध्ये. तर अशा बऱ्याच लोकांनी ट्राय केलं पण आपण विसरून जातो. ॲम्ब्युलन्ससाठी पण आपण लेफ्टची जागा ॲक्च्युली नेहमी थोडीशी एक गाडी जाईल तितकी असायला पाहिजे. लेफ्ट सिग्नलला आपण लेफ्टसाठी बघतो की लेफ्ट सिग्नल स्टार्ट आहे, पण तो कधीच तिथे जागा नसते. मागून सगळे हॉन्किंग करतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मला वाटतं कोल्हापूर ह्या बाबतीत खूप पुढे जायला पाहिजे आणि पुढच्या जनरेशनला हा त्रास नाही व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आत्तापासून थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून शिकायला पाहिजे. मुळात बायकिंग गाडी चालवणं ही कला आहे, स्किल आहे आणि ते तेवढ्याच रिस्पॉन्सिबिलिटी चालवलं पाहिजे. कारण आपण कसंही गडबडीसाठी गाडी वापरतो आणि त्यामुळं काही गोष्टी अशा चुकीच्या होतात ज्यामुळे दुसऱ्यालाही तितकाच त्रास होतो. परत सॅमीने विचारतात की आय न्यू अबाउट द कॅम्पेनिंग दॅट्स वाय आस्क्ड द क्वेश्चन. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं आहे. बट द मॅक्झिमम स्पीड ऑन एनी हायवे इवन एक्सप्रेस वे इज 80 km/h बट इट्स नॉट फॉलोड बाय रायडर्स. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मॅक्झिमम स्पीड हायवेवरती जे असतं तर 80 किलोमीटरच्या आसपास असतं, तर खूप रायडर्स फॉलो करत नाही. असं नाही, मग मॅडमने तसं सांगितलंच आहे की ते इरिस्पॉन्सिबल आहेत किंवा त्याचं हां ऑफकोर्स नाही आहे. आणि काही 1-2% असू शकतात तसं, ते जाणून बुजून करतही असतील. ऑफकोर्स त्यांच्यासाठी आपण काय करणार, फक्त सांगू शकतो. शेवटी त्यांचं हे आहे. अजून मॅडम की आता महिलांसाठी तुम्ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे, तर त्याला प्रतिसाद कसा आहे सध्या कोल्हापूरमध्ये? लॉकडाऊनमध्ये तर आता सध्या कमी असेलच, परंतु लॉकडाऊनच्या आधी म्हणा किंवा आता सध्या काय होतं, कसं आहे? जो काही आपल्याला कॅम्प घ्यायचा होता की फिमेल्सना बाईक्स शिकवण्यासाठी, त्यांना लायसन्स मिळवण्यासाठी आणि रायडिंग काय असतं हे सांगण्यासाठी, हे तरी बट ऑब्वियसली लास्ट इयर आपला पूर आल्यामुळे राहिलं होतं आणि यावर्षी करोनामुळे आपण हे करू नाही शकलो. पण हे आपण बट ऑब्वियसली थोड्या दिवसात परत करणारच आहोत. हे सोडलं तर फिमेल्स कोल्हापूरचं म्हणायला गेलं तर मला फार भारी वाटतं की फिमेल्स ह्याच्यामध्ये प्रतिसाद खूप चांगला आहे आणि फिमेल्स यायला लागलेत माझ्याकडे की मला पण यायचं आहे तुमच्यासोबत, मलाही जाणून घ्यायचं आहे, मलाही शिकायचं आहे. आणि आपल्या कोल्हापूरच्या माझ्या क्लबमध्ये ज्या काही माझ्या फिमेल रायडर्स आहेत त्या माझ्यासोबत राईड्सलाही येतात. पन्हाळा, गगनबावडा. सो त्यांची ती पण धाडस की हां सगळं घर सांभाळून पण त्या येतात, ज्या मोठ्या आहेत त्या. तर गृहिणी वगैरे सुद्धा याच्यात पुढाकार घ्या आहेत. तर ते बघून खूप भारी वाटतं मला की हां पुढे येत आहेत. आता 16 वर्षाची 17 वर्षाची फिमेल रायडर पण डर्ट रेसिंग, ट्रॅक रेसिंगमध्ये पुढे येते आहे, कोल्हापूरचं नाव करते. हे बघून पण खूप भारी वाटतं की मला जे करायचं होतं बट ऑब्वियसली हे स्टार्ट झालेलं आहे, एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आणि तुमचं त्याच्यात मार्गदर्शन आहे, तुमच्यामुळे त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळतं. हां माझ्यामुळे आहे. अजूनही सगळे बायकर्स ऑलरेडी मेल रायडर्स तर आहे, त्यांच्यामुळे तर मी इथं आहे. त्यांच्याशिवाय मी इथं नसते, कारण की त्यांनी जो काही मला हेल्प केलेला आहे बट ऑब्वियसली त्याच्यामुळे मी इथे आहे. आणि आता फिमेल्स येतात तर खूप भारी वाटतं की हां त्यांनाही तो अनुभव की फ्रीडम किंवा हे बायकिंग ॲक्च्युली अनुभवण्यासाठी काय आहे. आणि नाही आता अनुभव तुमचे झालेच, काही वेगळे अनुभव सांगितलेत, इंटरनॅशनल टूरबद्दल सांगितलं. तर पुढचं आता इंटरनॅशनल टूरसाठी तर तुमचं आहे, परंतु आता पुढच्या प्लॅनिंगमध्ये लॉकडाऊन आता ओपन होतं आहे, खूप लोक आता बाहेर पडत आहेत, तर असा वेगळा आम्हाला कधी पाहायला मिळणार गायत्री पाटीलांची वेगळी टूर? लवकरच आय गेस हे जर सगळे स्टेट्स आता हळूहळू ओपन झालेले आहेत. सो जरी मी आउटसाईड कंट्री जात नसले तरी मी इंडियामध्ये आता राईडचे प्लॅन्स करते आहे. आय होप नेक्स्ट मंथ किंवा 1-1.5 महिन्याने नेक्स्ट राईडसाठी मी स्टार्ट करेन. आय सॉ युअर शॉर्ट फिल्म, असं विनय विचारतात. शॉर्ट फिल्म आहे तुमची, तर मग वॉज नाईस. विल यू डू इट इन फ्युचर अगेन?
आर यू इंटरेस्टेड इन मेकिंग शॉर्ट फिल्म्स ऑन बाईक, म्हणजे बाईकवरती शॉर्ट फिल्म बनवणार आहात का? ह्याबद्दल सांगायचं झालं तर ऑलरेडी मला 2 वर्ष झालं बरेच डॉक्युमेंटरी बनवणारे काही आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की आपण तुझी डॉक्युमेंटरी करूयात, पण बाय चान्स ते झालेलं नाही आहे. म्हणजे मी बाहेर असते राईड्सचा आणि त्यांना करायचं असतं आणि ते टायमिंग कधी मॅच झालं नव्हतं, पण मला करायचं आहे आणि आय होप या थोडे दिवसांमध्ये त्याची पण डॉक्युमेंटरी नक्कीच येईल. येस, खरंच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. पुन्हा रोहन गोखले सांगतायत की ग्रेट लाईव्ह सेशन टू इन्व्हॉल्व अ ग्रेट पर्सनॅलिटी ऑन द टॉक शो. कीप इट अप अँड थँक्स गायत्री पटेल फॉर अ ग्रेट इन्फॉर्मेशन अँड फॉर रिस्पॉन्सिबल रायडर हू ऑलवेज मोटिवेट. खूप चांगला मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला. प्रश्न आपण घेतलेले आहेत, बऱ्यापैकी कवर झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अनुभव आणि सांगण्याचे एक साधेपणा आहे मॅडमांच्याकडे. त्याच्यामुळे एक कळतं की त्यांना खूप असे रायडर्सना प्रत्येकानाच असे वेगळे अनुभव येतात, फिलिंग म्हणा किंवा जसा जे आम्हाला ऐकण्यास आम्ही उत्सुक होतो. लेह लद्दाखचे असतील, दार्जिलिंगच्या असतील, सिक्कीमला दार्जिलिंगला ज्यावेळी गेले त्यावेळेच्या असतील, तर ते मॅडमनी फार लिहिल्या घेतलेल्या आहेत, कारण त्यांचं टार्गेट फक्त बाईकिंग आहे, बाईक रायडिंग आहे आणि फार मोठा प्लॅटफॉर्मही त्यांनी कोल्हापुरात उभा केलेला आहे फिमेल्ससाठी. आणि मॅडमनी जसं सांगितलं की गृहिणी त्याचा फार फायदा घेत आहेत, म्हणजे खरंच ते एक फार मोठी गोष्ट आहे, एक चळवळ आहे एक प्रकारची. आणि त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुढच्या राईडसाठीही खूप खूप शुभेच्छा कट्टा कोल्हापूरकडून तुम्हाला असते. आणि खूप चांगली चर्चा झाली आणि तुम्ही फार उत्स्फूर्तपणे आपल्या या चर्चेमध्ये सहभाग घेतला, याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि उद्याचं जे लाईव्ह आहे याबद्दल मी सांगू इच्छितो की उद्या कतार दोहा, म्हणजे आपण उद्या दुबईवरून आपल्याशी एक जोडले जाणार आहेत, ज्यांची मुलाखत खरंच एक वेगळी असणार आहे, तीही पाहायला विसरू नका. तोपर्यंत मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.